नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत CO2 लेझर मशीनचे सॉफ्टवेअर अपडेट कसे करायचे। सॉफ्टवेअर पहिला ओपन करून घेऊया। रनएज ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये जाऊन परमिशन देऊया, यस म्हणून। सॉफ्टवेअर आता आपले ओपन होत आहे। की जर व्यवस्थित नसेल तर असा एरर येतो, इन्सर्ट की म्हणून। परत एकदा आपण ओपन करून घेऊया, रनएज ॲडमिनिस्ट्रेशन। आता परमिशन आहे, यस केलेला आहे। आता चालू झालेलं आहे आपले सॉफ्टवेअर। सॉफ्टवेअर चालू होण्यासाठी लोड घेते। सॉफ्टवेअर आपले लोड झालेले आहे, हे बघून घेऊ शकता। सॉफ्टवेअरचे डिझाईन इथं अपडेट ऑप्शन येतो, अपडेटवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड ऑल म्हटल्यानंतर सगळे पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे डाउनलोड होते। डाउनलोड न्यू म्हटल्यानंतर जे नवीन अपडेट्स आलेले आहेत डाउनलोडिंगचे ते फक्त डाउनलोड्स होतात। आपण आता बघूया डाउनलोड न्यूज मध्ये काय काय डाउनलोड। आता परमिशन देऊया, यस। डाउनलोडिंग चालू होत आहे। हे बघा आपले डाउनलोडिंग चालू झालेले आहे। तर किती आपल्याकडे अपडेट आलेले आहेत ते चेक करूया। डाउनलोडिंग अशा तऱ्हेने आपले अपडेट कंप्लीट झालेले आहे, बघू शकता तुम्ही। यामध्ये प्रत्येक मॉडेलचे स्क्रीन गार्ड आहे, बॅक स्क्रीन्स आहेत। ओप्पो, विवो, ॲपल, सॅमसंग, 2D ॲनिमेशन, 3D आर्ट्स, किचन्स, हे सगळ्या प्रकारचे आता अवेलेबल आहे कटिंग्स। त्याचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मला यूट्यूब चॅनेलमध्ये कमेंट करून सांगू शकता, ते आपण व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील।